आयुष्याचा प्रवास करत असताना कधी कधी ध्येय सापडण्याआधी वाटच संपून जाते. असेच नवनवीन सुविचार ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कडुलिंबाची चूक नाही की तो कडू आहे, स्वार्थी तर जीभ आहे तिला फक्त गोड आवडतं. जगासाठी बलदंड असणारी माणसं आतून उद्ध्वस्त झालेली असतात. दोन वस्तू अशा आहेत की त्या दिल्याने कुणाचे काही नुकसान होत नाही, एक हास्य आणि दुसरा आशीर्वाद. खूपदा ठरवूनही मनासारखं जगायचं राहून जातं. इतरांच्या आवडीप्रमाणे जगता जगता दुनियेच्या प्रवाहातच मन वाहून जातं. एका चुकीच्या शब्दाकडे लक्ष देण्यापूर्वी एखाद्याने केलेल्या 1000 चांगल्या गोष्टी आठवाव्यात. नात्यामध्ये, मैत्रीमध्ये कधीच दुरावा येणार नाही. ज्याच्या डोळ्यांना सारं काही दिसतं त्याला आपण काय मागणार? सुख करताही तोच आणि दुःख हरताही तोच. अहंकारात आणि गर्वात चालणाऱ्या प्रत्येकाचे वाईट दिवस हे येतात. काहीही न करता प्रगती करणारी एकमेव गोष्ट म्हणजे वय. इतरांचा नालायकपणा सिद्ध करण्यापेक्षा स्वतःची लायकी सिद्ध करणं कधीही चांगलं. छंद जोपासायला वयाचं बंधन कधीच आडवं येत नाही. ओझं उचललं खेळ्यांनी आणि कौतुक तुम्ही फोटोचं करता. चपला झिजवल्या बापानी आणि कौतुक तुम्ही नशिबाचं करता. जर तुम्हाला वाटले की मी एकटा काय करू शकतो, तर एकदा सूर्याकडे पाहून विचार करा. तो एकटाच संपूर्ण जगाला प्रकाश देतो. ज्याने स्वतःला ओळखले त्याने जगाला जाणून घेण्यासाठी वेगळे कष्ट करायची काहीच गरज नसते. गरिबी सुद्धा विनम्रतेने स्वीकारण्यातच मनाची श्रीमंती आहे. संगत अशी ठेवा जे तुम्हाला सोबत घेऊन चालण्यात योग्य समजतील, पाठीमागे ढकलण्यात नाही. आपल्याला आपल्या क्षेत्रात टिकायचे असेल तर आपल्यावर होणारी टीका आपल्याला सहन करावीच लागेल. कारण स्तुती आळशी बनवते तर टीका व्यक्तीला खडबडून जाग करते. मोह नसावा पैशाचा, गर्व नसावा सौंदर्याचा, अहंकार नसावा श्रीमंतीचा, झोपडी का असेना घास असावा समाधानाचा, तरच आनंद मिळेल जीवनाचा. आपले अंतःकरण जोपर्यंत शुद्ध आहे तोवर या विश्वातील कोणत्याही गोष्टीची भीती बाळगण्याची गरज नाही. फक्त नीतिमत्ता साफ ठेवा. परमेश्वर काटाही टोचू देणार नाही.